संगमनेर शहरालगत असलेल्या कासारवाडी रोड डाके फार्मजवळ हजारो भाविक भक्तांची स्वामिनी काशाई मातेचा यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार अमोलभाऊ खताळ, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या डॉक्टर जयश्रीताई थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक यांसह हजारो भाविकांनी महाआरती व दर्शनाचा लाभ घेतला। आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत काशाई माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष श्री धनंजय भाऊ डाके व नगरसेविका सौ मालतीताई डाके यांनी केले। पाहूया सविस्तर वृत्तांत। सुंदर अशी मांडणी या काशाईच्या संपूर्ण आरतीची केलेली असते। आजची आरती तर काही खासच होती। सर्वजण सुंदर अशी आरती या ठिकाणी सगळे गोंधळी आपले आहेत, देवीचे भक्त आहेत, खंडोबाचे भक्त आहेत, सर्वांनी ही आरती या ठिकाणी काठेबाबांनी सर्वांनी केली आणि आगळं वेगळं असं खूप सुंदर असं त्याचं नियोजन केलं जातं। काशाईचा नैवेद्याचा बघतच राहावा। वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य जसे दक्षिण भारतातल्या देवांना नैवेद्य ठेवले जातात, तसे काशाईचे सुद्धा नैवेद्य खूप सुंदर ठेवले जातात। हा परिसर खूप स्वच्छ ठेवला जातो, खूप प्रसन्न ठेवला जातो आणि अतिशय भक्तिमय असं वातावरणात रोज भजनी मंडळी, महिला भगिनी या ठिकाणी भजन म्हणतात आणि उत्सव कमिटी आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं नियोजन या ठिकाणी असतं। आम्हाला येण्याची संधी मिळते आणि आमच्यासाठी खूप आम्ही वाट बघत असतो की यात्रा निश्चितपणे कधी येईल। या ठिकाणी रामनाथजी अभंग हे सुद्धा उपस्थित आहेत, आमचे काके बाबा सुद्धा म्हणूनच्या पाठीमागे उपस्थित आहेत। त्यांना परमेश्वरांनी असा आवाज दिलाय, याही वयामध्ये अशी आवाजाची देणगी आणि खंडोबाची भक्ती, देवीची भक्ती ही त्यांच्यामध्ये फार भरून आहे आणि त्यामुळे ते जेव्हा आरती म्हणत असतात सर्वजण, तेव्हा आपल्याला अधिक अधिक आनंद निश्चितपणे होत असतो। मी काशाई देवीला प्रार्थना करते की हे देवी आमच्या संगमनेरकरांना, तालुक्यातील सर्व आमच्या नागरिकांना, शहरातील नागरिकांना तू सुखी ठेव, आनंदी ठेव। कुठल्याही प्रकारचं संकट, हे हवामानाचं संकट असो किंवा कुठलंही संकट असो, हे येऊ देऊ नको। सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे, सर्वांना सुखी ठेव, हीच प्रार्थना मी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय बाळासाहेब थोरात साहेब, माजी आमदार डॉक्टर सुधीजी तांबे, आमदार सत्यजित तांबे, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे आणि संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी देवीला मनपूर्वक प्रार्थना करते। काशाई माता मंदिराच्या यात्रे उत्सवासाठी आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहोत। खरं काशाईचे जे काही आशीर्वाद
आपल्या सर्व संगमनेर तालुक्यावरती आहे. काशीआई आपल्या सर्वांना खूप खूप ताकद देण्याचं काम करते आणि दरवर्षी इथे जी यात्रा भरते ती अतिशय सुंदर नियोजन, सगळ्या गोष्टी खूप सुंदर पद्धतीने पार पडत असतात. मी यात्रा कमिटीचे खरं खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि खूप आभार मानते की तुमच्या सर्वांच्या योगदानामधनं अतिशय सुंदर अशी यात्रा ही पार पडत आहे. माझं 5वं वर्ष आहे, म्हणजे दुर्गापेक्षा 20 वर्षांनी मी अजून ज्युनियर आहे. पण माझी आई सुद्धा, म्हणजे दुर्गाते असो किंवा माझी आई कांचनताई थोरात, त्यांचाही खूप विश्वास हा काशीआई मातावरती आहे. त्या दरवेळेस संगमनेरमध्ये दरवेळेस आल्या की त्या इथे येत असतात. मी आईच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि चांगलं आरोग्य हे आपल्या सगळ्यांना लाभो अशी आईचरणी प्रार्थना करते. आपल्या सर्वांना खरंच माझे मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात साहेब येणारच आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्या वतीनं मी खूप खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सर्वांना इथे देते आणि थांबते. धन्यवाद. माता यात्रा उत्सवानिमित्त उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि मला सुद्धा आज काशीआई मातेच्या दर्शनाला येण्याचं भाग्य लाभलं. त्याबद्दल सर्व कासारवाडीचे ग्रामस्थ असेल, घरचे सदस्य असेल, सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आपल्या खरंच एक वेगळा अनुभव मी दररोज घेत असतो. प्रत्येक दिवस एक धार्मिक कार्यक्रमाला उपस्थिती माझी होत असते आणि त्या निमित्ताने खरंच ही परंपरा आपण इतक्या आपल्या पूर्वजांनी चालू ठेवली. साधू संतांची भूमी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. साक्षात आज बऱ्याच काशीआई मातेचा जागृत देवस्थान म्हणून आपण बघतो. या माध्यमातून एक यात्रा उत्सव अतिशय उत्साह साजरा होतो. पंचक्रोशीतून लोक येतात, एक आनंदाची गोष्ट आहे. डाके साहेब त्याचं चांगल्या पद्धतीने नियोजन करतात. सगळेच त्याच्यामध्ये नियोजन घेऊन असतात. भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो, महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. त्यामुळे निश्चितच काशीआई मातेला प्रार्थना करी का माता आमच्या शेतकरी बळीराजा जो आहे हा सुखी राहिला पाहिजे, आमचा कामगार महिला सगळ्या सुखी राहिला पाहिजे. त्या दृष्टीने तुमचा कृपा आशीर्वाद राहून द्या. तुझ्या भक्तांवरती तुझा आशीर्वाद राहून द्या. त्यांच्या सगळ्या मनातील मनोकामना पूर्ण होऊन द्या अशी काशीआई माताची मी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. श्री सत्कार केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. विकास मामा, विकास आंबे मामा दोघांचे लांजीर बसून घ्या. बालकांनी प्रसिद्धीचा लाभ काढायला घ्यावे. दादा इकडे कडाचं लांबीच झाला, कडाचं